आम्हाला गर्भात सुकानं घाल, म्हणजे तू जर गर्भात सुकानं घातलं तर आम्ही बाहेर आल्याच्या नंतर तुझं नामस्मरण करेल. मग हे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी तुझं नामस्मरण करेल. मग आपल्याला नामस्मरण करायला नाही पाहिजे का? पण लोक देवाचं नाव घेत नाही. एक म्हातारी होती गावात, एक म्हातारी होती. म्हातारीनं आयुष्यात कोणाचं चांगलं केलं नाही, आयुष्यात कोणाला चांगलं म्हटलं नाही, काहीच नाही. आता ते लहान मुलगा होता, तिला 4 मुलं होते. 4 मुलं होते. ते लहान मुलाला माहित होतं आपली म्हातारी कशी आहे. अचानक म्हातारी मेली. अचानक म्हातारी मेली. म्हातारी मेली पण देवाचं नामस्मरण केलं. मग आता ते बाहेर गावी राहणारे 3 मुलं आले. लहान आले म्हणते का रे आता म्हातारी तर मेली, पण आता हस्तक कुठे न्यायचे, म्हातारीचे हस्तक न्यायचे कुठे. ते मोठा भाऊ म्हणला गड्या आपण एक काम करू, बाहेर गावी घेऊन जाऊ, चांगल्या ठिकाणी काशीला घेऊन जाऊ. म्हातारीचे हाडं कुठे न्यायचे, काशीले न्यायचे. मग मोठा भावानं म्हटलं लाय ना भाऊ, काय म्हणे दादा म्हातारी मला माहीत होती रे कशी होती, म्हातारी मला माहीत होतं म्हणे कशी होती. म्हातारी जाणार नाही बरं म्हणे काशीले, म्हातारी काशीला जाणार नाही बरं म्हणे. मोठा भाऊ म्हणे नाही जाऊ दे म्हणे, कसंही जाऊ, माझी इच्छा आहेच म्हणे म्हातारीला काशीला न्यायची. यानं हाडं भरले, हाडं डब्यात भरले, हाडं डब्यात भरले. यानं डब्बा पिशवीत टाकला, चादर वगैरे सर्व ओके केलं. हा निघाला. जाता जाता ते विमानतळावर त्याची विमान कॅन्सल झालं, त्याचं विमान कॅन्सल झालं. विमान कॅन्सल. मग आता जाऊ कुठे, दिवसभर रातभर एक म्हणजे 24 घंटे विमान नाही. आता इथं कुठे झोपता विमानतळात. मग चला आपला मित्र जवळच राहते, मित्राच्या घरी जाऊ. हा मित्राच्या घरी गेला. हा मित्राच्या घरी गेला. मित्राच्या घरी गेल्यानंतर मग आता याच्या हाती पिशवी होती, पिशवीत डब्बा आणि ते चादर वगैरे. हा यानं काय केलं, मित्र आला म्हणून त्याच्या हातची बाहेरच थैली घेतली. थैली घेतली आणि आतमध्ये किचन रूममध्ये नेऊन ठेवली. नेऊन ठेवल्याच्या नंतर म्हण का रे मित्रा कसं काय, म्हणे काही नाही गड्या मला असंच काम होतं म्हणे, काशीला जायचं होतं म्हणे, आईचे हस्तक घेऊन चाललो होतं म्हणे. बरं. आता ज्या मित्राच्या घरी हा राले गेला रातभर, त्या मित्राच्या बायकोले शोक होता. काय, थैल्या हुसकाच्या पाहुण्याच्या थैल्या हुसक्याचा लय शोक त्याच्या बायकोले मित्राच्या. तिनं काय केलं, त्याची थैली हुसकली, जीव खाऊ घातलं. संध्याकाळी थैली हुसकली. नेमकं थैलीत आहे काय पाव बा. तिनं काय केलं, तिथे डब्बा आहे ना, ते डब्बा काढून ठेवला, ते डब्बा काढून ठेवला. आणि मित्रानं काय केलं, दुसरीच्या गडबडीत उठला, ते थैली उचलली निघाला. हा गेला तिथं काशीले गेला. पूजा वगैरे मांडली. पूजा वगैरे मांडल्याच नंतर यानं ते डब्बाच दिसे नाही. डब्बा गेला कुठे नेमका वा, डब्बा तर रातभर होता, डब्बा गेला कुठे नेमका. मग त्याला आठवण आली, मित्राच्या घरी गेलो तो कडा. मग येता येता काय झालं, त्यानं तशीच पूजा केली, म्हातारी गेलीच नाही काशीत नाही. मग तसाच वापस आला. मित्र काय झालं, नाराज दिसू राहिला घरा. म्हणतो काय लगा म्हणे, म्या काय केलं म्हणे, म्हातारीचे हस्तक न्यायचे होते म्हणे विसर्जन करायला काशीले, हस्तक दिसून नये, डब्बाच गायब झाला म्हणे. अरे थांब म्हणे, मा बायकोला शोक आहे म्हणे पाहुण्याच्या बॅगा हुसकाचा, मी तिला विचारतो म्हणे. ते विचारलं का हो म्हणे, त्या थैली पाहिली तो, आता काही होतं का म्हणे, डब्बा होता. त्या मेल्याला म्हणे तुमच्या मित्राला अजिबात दारात नाही आला पाहिजे म्हणे. डब्बा काय झालं, हॉटेलात खाल्लं ना, खाल्लं आपल्या घरी आणले म्हणे. तिनं मग तो काय केलं, मी नालीत शिरून दिले तिला हाड गटारा. मग घरी आला, हा नाराज दिसला. मग लायना का रे तू मग ते बरोबर आहे गाड्या म्हणे, म्हातारी नाही गेली म्हणे काशीत नाही. मग एवढ्यावर समाधान आहे. 2 नंबरचा भाऊ काय म्हणे, तुम्ही दोघं पागला म्हणे, मी नेतो म्हणे म्हातारीला काशीले. मग काय केलं, यानं नेली राख. हा हे राख घेऊन चालला म्हणे. एक काम करा, आता एकटे जायलो काय, सबन जण जाऊ ना, चला म्हणे सबन. यानं गाडी केली, गेले एअरपोर्टवर गेले, विमानात बसले, गेले आणि ते डबीतनी राख, आता हस्तकच नाहीत काय, राखच घेऊन गेले. तर अशी डबीतनी भरली, लाल कलरची डबी होती, मी तिथंच होतो पाहिले. लाल कलरची डबीत भरली राख, निघाले गेले काशीत. गेले, पूजा मांडली, ब्राह्मणानं पूजा मांडली, विधी केला. मग ते द्या म्हणे तुमचं काय राख असतो का, राख दिली, पूजा केली. पण ते डबी मग त्यानं काय केलं, मोठ्या भावानं धरलं आणि ते पूर्ण जे साज आहे समजा हस्तकाचं ते वगैरे ते नेऊन ठेवला राखाच्या वरच्या दिशेनं, म्हणजे उताराच्या दिशेनं. टेकड्यावर गेले, म्हणजे वरून सोडलं तर खाली जाते. आता विषय असा झाला, यायले ब्राह्मण म्हणे तुम्ही म्हणे आंघोळीला जा म्हणे घरच्या यायले. हे बाया एका इकडे गेल्या आणि हे पोरं
ते जे पती एका इकडे गेले ते घेऊन साज घेऊन त्याने तिकून ते वाहिलं पातर सोडलं. त्याच्यावर हस्तकाची डबी होती. अचानक हिनं बुडी मारायची लाईण्याच्या बायकोनं 3 नंबरच्या त्याच्या बायकोनं अशी बुडी मारली. तिकून ते वायत आलं ना लाल कलरची डबी तिच्या गच्ची पशी चालली अशी. तिला लय आनंद झाला. गंगे स्नान केलं बा गंगेत आंघोळ केली गंगेनं मला प्रसादाची डब्बी दिली. तिला लय आनंद झाला. तिनं काय केलं धरली मुक्काट्यानं दाबून ठेवली. मुक्काट्यानं हे घरी आले मग आनंद झाला. म्हातारी काशीत गेली बा विसर्जन म्हातारी काशीतनी विसर्जन झालं. मग आनंद झाला. आले घरी जीव घेऊ घातलं लोक आहे ना राहिलं ते तेरवी गिरवीचं जीव घातलं आणि तेरवीचं मग सबन आटपलं. मग संध्याकाळचं काय केलं हिनं लाईण्याच्या बायकोनं बा गंगा तिला आठवण आली गंगे मातेनं बा आपल्याला प्रसादाची डब्बी दिली ते प्रसाद सर्वाले वाटू आपण. मग हिनं काय केलं ते डब्बी काढली उघडली. आता ज्याच्याजवळ डब्बी दिली ती त्याला माहित होतं अरे डब्बी तर ओळखीची दिसू लागली आपल्याला. मग लायना म्हणे का म्हणे तर डब्बी आणली कुठं. डब्बी म्हणे मला गंगेनं दिली म्हणे प्रसाद आले मी आंघोळ करायला गेली मग हातातच आली म्हणे. उघडते तर त्यातनी राख उघडते ते डब्बी तर त्यातनी राख. दादा म्हणे मी म्हटलं होता ना म्हातारी सुधीच नव्हती म्हणे आपली काशीत गेलीच नाही म्हणे म्हातारी म्हणे पाय म्हणे म्हातारी वापस आली का नाही. अशा जर म्हाताऱ्या असल्या ना अशा जर ज्यानं देवाचं एखादा जर चांगला व्यक्ती असता नामस्मरण केलं असतं तो काशीत गेला असता ना. बरं काही एवढे दडभद्रे लोक आहेत दडभद्रे काहीचा चेहरा वाटते पाहिलं तर माणसाला प्रसन्न वाटते. काहीचे चेहरे पाहिले तर असं वाटते की ते डांबर फेसलं का त्या तोंडावर. असेच आहे काही म्हटलं काही काशीत काही लोक काशीत जाते कायच्यासाठी मरासाठी काशीत मरासाठी जाते लोक तिथं राहतात मराव म्हणून काही म्हातारे घरचे नेऊन घालते पण ते म्हातारे तिथं राहतात मरत नाही तिथं ऐन आल्या घरी आल्यावरच मरते. काशीत जाऊन काशी करते पण घरी येऊन मरते.